सुनीता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला आनंदी आणि आरोग्याचे जावं ही स्वामी चरणी प्रार्थना करते। मी आज गुरुचरित्र पारायण कसं केले, कसे सांगता केली, काय केले ते तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये पुढे। चला बघूया पुढे कसा व्हिडिओ बनवला आहे ते, कंटिन्यू बघत राहा। हे बघा, चाफ्याची फुलं स्वामीची आवडते। आजचा गुरुचरित्राचा 7वा दिवस आहे। आज 7व्या दिवशी गुरुचरित्राचे 9 अध्याय असतात। त्याला 2 तास लागतात पूर्ण आणि 10 वाजेपर्यंत सगळे वाचून झाले पाहिजे। 10-10:30ची आरती झाली पाहिजे। हे बघा, जशी जमेल तशी मी रांगोळी काढली, देवपूजा केली आणि तुम्हाला दाखवते पुढे। हे बघा, फुलं वगैरे ठेवले, देवाला हार बनवायचा होता पण टाईमच नाही भेटला। एवढी गडबड असते ना, शेवटच्या दिवशी स्वयंपाक करायचा, स्वामींचा नैवेद्य दाखवायचा, 10:30 पर्यंत सगळं झालं पाहिजे। आणि हे मग जसे जमल तशी मी पूजा केली, म्हणजे फुलं वगैरे ठेवले, हार नाही बनवता आला। नंतर मग आज सांगता पण आहे ना गुरुचरित्राची, त्याच्यामुळं खूप सगळंच एकटीलाच बघायचं म्हणलं खूप टाईम जातो। स्वयंपाकाला तरी कोणीतरी पाहिजे आणि ग्रंथ पण मला सगळं करावं लागतं, मुलांचे डबे वगैरे, ती गाईचं पण बघायचं, बाकीचं पण बघायचं, फिल्टरचं वगैरे, पाण्याचं ह्याचं त्याचं सगळं बघून हे सगळं गुरुचरित्राचं पारायणाचं पण सगळं व्यवस्थित आणि कुठं बाहेर जायचं नाही, घरीच थांबायचं। मग गुरुचरित्राचे हे 9 अध्याय वाचून झाले माझे। नंतर मग वाचून झाल्याच्या नंतर सांगता कशी करायची, गुरुचरित्र ग्रंथ 3 वेळे उचलायचा, 3 वेळेस असा हातात घेऊन असा वरीपर्यंत घ्यायचा आणि 3ऱ्या वेळेस काय करायचं, आपल्या डोक्यावर ठेवायचं। जे गुरुचरित्र वाचतंय का त्याच्याच नशिबात आहे, आपल्या डोक्यावर हा ग्रंथ ठेवायचा, असा कुणीही ठेवू शकत नाही। गुरुचरित्र पारायण जे करतंय का त्याच्याच नशिबात आहे। गुरुचरित्र पारायण हे नशिबान लोकांनाच, म्हणजे स्वामी म्हणजे करून घेतात त्यांच्याकडून, ज्याच्या नशिबात आहे ना गुरुचरित्र पारायण त्याच्याकडूनच स्वामी करून घेतात हे। आणि मी जसे जमेल तसे मी 7 पारायण माझे आज पूर्ण झाले आहे। दरवेळेस मी जोडी जेव घालत असते, आजी आणि बाबा जेव घालत असते, पण ह्यावेळेस बाबा गावाला गेले होते त्याच्यामुळं आजी एकट्याच होते आणि आजी सवाशीण पण चालते गुरुचरित्र पारायणाला आणि जोडी पण चालते। मग स्वामीची आवडीची घेवड्याची भाजी, खीर, बटाट्याची भाजी आणि चपाती असे बनवलं आहे, पापड वगैरे। आणि हे बघा, निवेद 2 ग्रंथासाठी, एक आपल्या देवासाठी आणि एक गाईसाठी, असे 4-5 निवेद्य करायला लागतात शेवटच्या दिवशी सांगतेला। आणि हे बघा, सगळं काही निवेद्यावर ठेवलं, सगळं 10:30च्या आरतीपर्यंत हे निवेद्याचं आवरलं होतं, सगळं पटापट आवरून घेतलं आणि नंतर नैवेद्य दाखवला स्वामीला, ग्रंथाला आणि आपल्या देवाला एक दाखवायचं, कुळदैवताला म्हणून। असं 3-4-5 नैवेद्य करायचे, एक गाईसाठी। हे तुळशीचं पान ठेवायचं असतं, देवाच्या नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवायचं असतं, ते पवित्र मानलं गेलं आहे। आणि असं पाणी फिरून घ्यायचं नैवेद्याला 2 वेळेस, एक पोथीसाठी नैवेद्य, एक स्वामी समर्थांच्यासाठी नाही का आपण, आणि परत एक आपल्या कुळदैवतासाठी देवासमोर एक ठेवायचा। हे असं साधं सिंपल स्वयंपाक केला होता। मला बेसनाचे लाडू करायचे होते पण टाईमच नाही भेटला। हे अशी सांगता केली स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणाची। हे बघा, कोण कोण असे पारायण करते, कोण अशी पूजा करते, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असू शकते। कुणी नारळ ठेवतात पूजेला नाही का साईडला, कोणी कळस नाही ठेवत, पण मी पहिल्यापासून असेच पारायण केलेले आहे, मी तसेच करते। 6 पारायण पूर्ण झाले, 7वं पण आता पूर्ण झालं आहे, सवासणी राहिले जेवायच्या। हे आमचं देवघर असं। नंतर सगळ्यांना सकाळी सांगितलं होतं आजींना या म्हणून, मग त्यांना फोन केला आणि आजी आल्या। सवाशीण आजी आणि बाबा असतात, पण आजी आज एकट्याच होते, बाबा गेले होते, काही शेताची कामं होती त्यांच्या गावाकडं, त्याच्यामुळे बाबा गेले। आणि आजी हे आमच्या खालच्या रूममध्ये राहत होत्या, गाईचा गोठा बनवलं का तिथं राहत होत्या डबल रूममध्ये, पण आम्ही गाईसाठी त्यांना म्हणलं तुम्ही दुसरीकडे रूम करा म्हणून शेजारीच त्यांनी रूम घेतली। तेच पहिल्यापासून ते सवाशीण बाबा आणि आजीच असायचे आमच्याकडे, पण ह्यावेळेस नव्हते बाबा।
मग आजी आल्यानंतर म्हणले मी नाही का देवपूजा, त्यांना माहीत नव्हतं हळदी कुंकू स्वामी समर्थांना नसतं लावायचं, अष्टगंधच लावायचा असतो. कसं पहिले लोकांना नव्हतं माहिती, आता सगळ्यांना माहिती झालं. स्वामी समर्थाचा जास्त प्रचार व्हायला लागला ना, तेव्हापासून पहिल्या जुन्या लोकांना एवढं नव्हतं माहिती स्वामी समर्थाचं. विठ्ठल रुक्माईचं एकादशी हे वगैरे आहे, त्यांना हे पुढचं काय माहीत नव्हतं. त्या कुंकू लावायला लागल्या होत्या स्वामींना, म्हणलं लावू नका, अष्टगंध लावा. नंतर मग मी 2 सवासणी ठेवल्या होत्या, आजी आणि अजून एक जणीला बोलवलं होतं. म्हणलं दोघींना ठेवावं, बाबावरचं एक सवाशिनावर अजून एक ठेवली होती. मग नंतर छोटीशी रांगोळ काढून घेतली. ते त्यांना यायला उशीर होता, स्कूलमध्ये गेल्या होत्या, त्याच्यामुळे तोपर्यंत मला रांगोळ काढून घ्या. सगळी तयारी केली, स्वयंपाक वगैरे सगळा झाला होता, ताटं वगैरे पण बनवून झाले होते. मग आजी येऊन बसले होते त्यांची वाट बघत. मग अशी छोटीशी रांगोळी काढली. रांगोळी काढून झाली, नंतर थोडेसे कलर पण टाकले त्याच्यामध्ये, थोडी उठून दिसायसाठी. पांढरी रांगोळी ती पांढऱ्या फरशीवर काही दिसून येईना. मग थोडे ह्या बघ आल्यानंतर स्कूलमधून तसेच आल्या, साडी वगैरे काही घातली नाही. नंतर मग म्हटलं मी साडी घालून येते. मग परत त्याचे 10-15 मिनटं गेले, अजून घरी गेले. त्या मग आजीने आणल्या होत्या प्रज्वलसाठी शेंगा, वळल्या शेंगा भुईमुगाच्या. कसं आजीचं वेगळंच असतं, गावाकडून आणले की थोडं तरी प्रज्वलसाठी काहीतरी घेऊन येत असते. त्याच्यामुळे ते म्हणले धर तुला शेंगा भुईमुगाच्या, नाही का, वळल्या शेंगा गावाकडच्या. मग हे ताटं बिटं तयार करून ठेवले होते. मग ते ताई आल्याच्या नंतर मग त्यांचे पाय वगैरे धुतले, ताटं बनवून ठेवले. आधीच रांगोळी वगैरे झाली होती काढून. हे दोघीसाठी 2 सवासीन. म्हणलं बाबा नाही तर मग एकीला कसं जेव घालायचं, त्याच्यामुळे दुसऱ्या ताईंना पण सांगितलं, म्हणलं तुम्ही पण या, म्हणजे 2घी जणी होऊन जातील. खीर वगैरे बनवली होती, लाडू नाहीच झाले बनवून शेवटी. म्हणलं सकाळी उठून करता येईल, पण वाचायचं, पारायण करायचं, तेवढे पूर्ण अध्याय करायचे, परत स्वयंपाक करायचा. मग असं पाय वगैरे धुवायचे त्यांचे, हळदी कुंकू लावायचं. हळदी कुंकू लावून नंतर सवासणीला नाही का हळदी कुंकाचाच मान असतो. आज शुक्रवार पण होता, पौर्णिमा पण होती. मस्त छान योग आला होता माझ्या उद्यापनाचा. 7व्या दिवशी गुरुचरित्र पारायणाचं खूप छान, पौर्णिमा होती ना, नारळी पौर्णिमा, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि आपल्या घरी सवासणी वगैरे काहीतरी म्हणजे नाही का जेवण गेल्यावर श्रावण महिन्यामध्ये खूप मस्त छान वाटते, प्रसन्न वाटतंय. या आजीला खूप आनंद झाला होता. दरवर्षी त्याच असतात 7 पारायण आता झाले, तर त्यामुळे आजीलाच आतापर्यंत ते दोघं जोडीच असते जेवायला. पण त्यांना खूप छान वाटतं. आणि ते त्यांच्या मुलांसाठी थांबल्यात. गावाकडं खूप शेती वगैरे आहे त्यांची, सून लेक गावाकडेच असतात, पण आजी यांची मुलं इथं स्कूलमध्येच नाही तर कॉलेजला निगडीला, त्याच्यामुळे ते इथं राहतात त्यांना सांभाळण्यासाठी. नंतर ही आम्ही रेंटनी दिली होती ना ही रूम, आता घरी ठेवली. आजीला नव्हतं माहिती, त्या बघायला आल्या कशी केली, कशी खिडकी पण नंतरच काढली. ते म्हणलं खूप छान झालं. आता पहिलं कसं दुसरं कोणतरी राहत होतं, आता आतमधून दरवाजा आहे त्याला, बाहेरून नाही. ते बघायसाठी आले. त्यानंतर ह्या ताईंचे पण पाय वगैरे धुवून घेतले आणि त्यांना पण हळदी कुंकू लावून त्यांचं पण हे म्हणजे नाही का 2 सवासणी झाले, एकच कसं जेव घाला म्हणून दोघींना बोलवलं होतं. ह्यानंतर घरी जाऊन साडी घालून आले. थोडा वेळ टाईम लागला त्यांना. ते माझ्यापेक्षा छोट्यात, पण आपल्या घरी आल्यामुळं सवासींच्या वेळेला आल्यामुळं आपण ते त्यांचे पाय पडायचं असतं. त्या नको म्हणत होत्या, पण सवासणीच्या रूपात आपल्या घरी आले, त्याच्यामुळे त्यांच्या पाया पडावंच लागते. हे बघा आजी तर मोठ्यात, आजी मोठ्या असल्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागतोच. मग दोघींना जेवायला वाढलं. आजी काय तुपातली खीर खात नव्हते, मग त्यांनी परत वापस दिली. मग हे त्यांचे मस्त असं जेवण झाले. बिना कांदा लसणाचे स्वयंपाक खूप छान झाला होता. कांदा नाही, लसूण नाही, आम्ही 7 दिवस कसलंच बनवत नाही, कांदा आणि लसूण नाही, कोण मागत पण नाही आम्हाला कांदा वगैरे. जशी भाजी खूप छान होती, बिना कांदा लसणाची पण चांगली होती भाजी. मग कोणत्याच भाजीला लसूण पण नव्हता, कांदा पण नव्हता, कोथिंबीर हे जे आपलं टमाटे वगैरे असं हेच टाकलेलं होतं, बनवलेलं होतं स्वयंपाक. त्यांचा मुलगा पण आला होता स्कूलमधून, मला त्याला पण घेऊन या, तो पण आला जेवायला. ही अशी माझी गुरुचरित्र पारायणाची समाप्ती. जशी जमेल तशी मी केली आहे. कशी वाटते तुम्ही सांगा कमेंट करून.
7 दिवस पारायणामध्ये एवढे छान वाटलं ना. एवढे प्रज्वल पण अजिबात चिडचिड करत नव्हता आणि घरात इतकं छान वातावरण. सकाळी 10:30ची आरती, नंतर 7:30ची संध्याकाळी. प्रज्वल खेळायला जरी गेला तरी 7:30ला बरोबर घरी येतच होता, आरतीच्या टायमिंगला पळतच. नंतर पाय वगैरे धुवायचा, पटकीन आरती घ्यायची किंवा घंटी घ्यायची, कुठलं तरी काहीतरी घ्यायचा. इतकं छान प्रसन्न वाटत होतं ना 7 दिवस. ज्याला जमेल त्याने खरंच गुरुचरित्र पारायण करावं. खूप छान अनुभव येतात स्वामीचे. खूपच मला तर ह्या वेळेस ना पहिल्या स्टार्टिंगला 2 वेळेस पारायण करताना अडचणी आल्या होत्या, पण नंतर मी जशी पारायण करीत गेले तशा माझ्या अडचणी कमी होत गेल्या आणि आता 7 पारायण पूर्ण झाले निर्विघ्नपणे. देवाने मला खूप प्रचिती दिली ह्या पारायणामध्ये आणि खूप छान वाटते. नंतर सवासणीच्या वाट्या भरली, आजीची भरली, नंतर ताईंची भरली. गेल्या वेळेस दोघांना पोशाख घेतला होता, साडी पण नेसवली होती आजींना आणि बाबांना टावेल टोपी दिली होती. पण ह्यावेळेस ब्लाऊज पीस वगैरे जाऊन आणले होते मी इथूनच दोघींसाठी. ह्या ताईंना पण एक साडी नेसवली होती पारायणाच्या उद्यापनला आणि मग आजीला पण नेसवली होती. त्याच्यामुळे आता ब्लाऊज पीस दोघींना दिले. त्यांना असं नाही का ओटी भरायची असती, त्याच्यामुळे दोघीला हिरव्याच कलरची ब्लाऊज पीस आणून त्यांची ओटी भरली. असं झालं माझं पारायणाचं उद्यापन. गुरुचरित्र पारायण कसं करायचं, 7 दिवसाचं पारायण कसं करायचं त्याचा एक व्हिडिओ बनवला आहे. पाठीमागे एक ब्लॉग आहे त्याची लिंक देते तुम्हाला व्हिडिओ खाली, ती जाऊन बघा. कसं करायचं गुरुचरित्र पारायण, त्याचा संकल्प कसा करायचा, त्याचे नियम काय आहेत, काय खायचं काय नाही खायचं, हे सगळं तुम्हाला दाखवलेलं व्हिडिओमध्ये. जसं जमलं तसं तुम्ही जाऊन बघू शकता. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.